नमस्कार. आपण इबोला या व्हायरसबद्दल आज सविस्तर माहिती बघणार आहोत. जसं कोविडच्या काळात आपण कोविडबद्दल बऱ्याच गोष्टी शिकलो. कोविड म्हणजे काय वगैरे. कोविड हा सर्वांसाठी एक नवीन आजार होता. तसंच इबोला हा याच्या अगोदर इन्फेक्टेड झालेला आहे. इन्फेक्शन त्याचं लोकांना झालेलं होतं, परंतु डबल पुन्हा एकदा तो आपल्याकडे आलेला आहे. तर त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती होणं गरजेचं आहे. यासाठी आपण आज बघूयात इबोला म्हणजे काय. इबोला म्हणजे घातक विषाणूमुळे होणारा आजार आहे. इबोला व्हायरस आपण ज्याला म्हणतो, त्यामुळे तो आजार होतो. त्यानंतर याचा संसर्ग कसा होतो हे खूप माहीत असणं गरजेचं आहे. जसं की बाधित प्राण्यांशी संपर्क, म्हणजे ज्या प्राण्यांना इबोला झालेला आहे आजार, अशा प्राण्यांच्या आपण संसर्गामध्ये गेलो किंवा त्यांच्या संपर्कामध्ये गेलो तर त्यापासून हा संसर्ग होऊ शकतो किंवा तो इबोला हा आजार आपल्याला होऊ शकतो. जसं की कुत्रा असेल, माकड असेल, वटवाघूळ असेल किंवा जे काही तत्सम प्राणी आहेत, अशा प्राण्यांपासून आपल्याला हे इन्फेक्शन होतं. त्यानंतर बाधित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांशी थेट संपर्क, म्हणजे साधारणतः ज्या व्यक्तींना ऑलरेडी इबोला झालेला आहे अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हा इबोला होतो. आपण तो इबोला कसा होतो, कसा एकापासून दुसऱ्याकडे जातो, आपण पुढे बघूयात. तात्पुरत्यात सध्या संसर्ग कसा होतो याच्याबद्दल आपण बघूयात. दूषित वस्तू किंवा सुया. याची दूषित वस्तू असतात, म्हणजे एखाद्या माणसानं इबोला झालेल्या एखादी वस्तू वापरली आहे, समजा पाण्याची बॉटल असेल किंवा त्याची कुठल्या एखादा रुमाल असेल किंवा एखादी त्याची वस्तू असेल, ती आपण वापरली किंवा त्याची एखादी सुई असेल, निडल्स असतील हॉस्पिटलमध्ये वगैरे, तर त्या आपण तशाच हातानं स्पर्श केल्या, त्यात देखील आपल्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तर दूषित वस्तू किंवा सुया, थोडक्यात जे हेल्थकेअर वर्कर्स असतात, हॉस्पिटलमध्ये काम करतात किंवा हॉस्पिटलशी निगडीत असतात, अशा लोकांमध्ये याचं संक्रमण लवकर होऊ शकतं, कारण ते डायरेक्ट रुग्णाच्या संपर्कामध्ये असतात त्यामुळं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूयात याची मुख्य लक्षणं काय काय आहेत. इबोलाची मुख्य लक्षणं, यामध्ये तीव्र ताप. इबोलामध्ये काय होतं, ताप खूप येतो, कारण ज्यावेळेस इन्फेक्शन अंगामध्ये जातं त्यावेळेस ताप येतो. त्यानंतर डोकेदुखी आणि अंगदुखी, ज्यावेळेस इन्फेक्शन स्प्रेड होतं त्यावेळेस डोकेदुखी आणि अंगदुखी यासारखी लक्षणं जाणवतात. थकवा आणि अशक्तपणा, थकवा येतो, अशक्तपणा येतो. त्यानंतर उलट्या आणि जुलाब, ज्यावेळेस हा आजार आतड्यातून जातो, पोटात जातो, अशा वेळेस उलट्या आणि जुलाब होतात. रक्तस्राव होतो, ज्यावेळेस हे इन्फेक्शन जास्त प्रमाणामध्ये पांगलं जातं, स्प्रेड होतं, अशा केसेसमध्ये रक्तस्राव होतो आणि रक्ताच्या उलट्या देखील होऊ शकतात. त्यानंतरचे निदान आणि उपचार. याचे निदान कसं करायचं, उपचार कसा करायचा याबद्दल आपण बघूयात. निदान म्हणजे वेळेवर चाचण्या करणं, रक्त तपासणी करणं, लक्षणानुसार त्याला उपचार दिला जातो. याला काही स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे. जसे लक्षणं असतील त्यानुसार, जसं ताप आला तर तापाच्या गोळ्या द्यायच्या. हे हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रीटमेंट व्यवस्थित भेटली जाईल. म्हणजे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते यामध्ये. आता शेवटचा आणि महत्त्वाचा या ठिकाणी जो सल्ला आहे तो म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय. इबोला होऊ नये यासाठी काय करायला हवं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये हात वारंवार धुणे. आपण ज्यावेळेस एखाद्या वस्तूला, एखाद्या माहीत नसलेल्या वस्तूला स्पर्श करतो किंवा एखाद्या रुग्णाच्या संपर्कामध्ये येतो किंवा माकड प्राणी जे आहेत बाकीचे यांच्या संपर्कामध्ये येतो, अशा वेळेस आपल्याला हात धुणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा कुठलाही आजार असेल तो आपल्याला होऊ नये यासाठी हात धुणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर संक्रमित लोकांपासून लांब राहणं, म्हणजे ज्या लोकांना इबोला हे इन्फेक्शन झालेलं आहे, व्हायरसचं इन्फेक्शन झालं आहे, अशा लोकांच्या संपर्कापासून लांब राहणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर बाधित प्राण्यांना स्पर्श करू नका. जे प्राणी बाधित आहेत, म्हणजे इन्फेक्टेड आहेत, ज्यांना ऑलरेडी आजारी आहेत, अशा प्राण्यांना किंवा इबोलाग्रस्त आहेत अशा प्राण्यांना तुम्ही संपर्क करायचा, त्यांच्या संपर्कात जायचं नाही, त्यांच्यापासून स्पर्श करायचं नाही, लांब राहायचं. जसं की माकड असेल, कुत्रा असेल, ठीक आहे, किंवा वटवाघूळ असेल. सध्या मार्केटमध्ये आंबे येतात, आंब्याची झाडं, आंबे पिकलेले आहेत झाडावरतीच, अशा ठिकाणी वटवाघळ ते आंबे खाऊ शकतात आणि त्याच्यापासून देखील इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळं जे आंबे झाडावरतीच खाल्लेले असतील ते आंबे तुम्ही खाऊ नका. त्यानंतर सुरक्षित दफनविधी, म्हणजे ज्यांना इबोलाचं इन्फेक्शन झालेलं आहे अशा लोकांचा व्यवस्थित पीपी किटमध्ये टाकून किंवा व्यवस्थित त्याला क्लोज करून झाकून त्या ठिकाणी त्याचं दफनविधी करायचा आहे.
ही अशा प्रकारे आपण इबोलाबद्दल बघितलेलं आहे. तर मित्रांनो, जर आपल्याला व्हिडिओ छान वाटला तर कृपया चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.